पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी नंबर 181 ते 200. या कौरवा भलते जाहले, हतवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ, तरी स्वधर्मो एकू आहे, तो सर्वता त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी लाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विष सुधले नवज्वरी देता, तैसे आनियान करिता नाशो होईल हिता, मनोनी तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काई, आपुला निज धर्मो पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता, आपवोन पक्षे सर्वता, का दीपाधार वर्तता नाडळिजे, तया परी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहज होय. मनोनी या लागी पाही, तुम्हा क्षत्रिया अनेक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे, उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रतीक्षावरी. अर्जुना झुंज देखे आतांचे, हे हो काजे दैव तुमचे, की निधान सकळ धर्मांचे प्रगटले असे. हा संग्रामो काय म्हणिपे, की स्वर्गचो येणे रूपे, मूर्तका प्रतापे उदो केला, ना तरी गुणाचे नि पती करे, आरतीचे नि पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंजैसे जाहले, तैसे मार्गे जाता आढळीजे चितामणी. ना तरी जांभया पसरे मुख, ते अवचटे पडी पायी भूत, तैसा संग्राम हा देख पातलासे. आता हा ऐसा अवेरीजे, मग नाथिले शोचू बैसीजे, तरी आपण हा ना होईजे आपण ऐपया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रनिये, असती कीर्ती जाईल जगची अभिपाशो देईल, की गिमसीत पावतील महादोष. जैसी भातारे हीन वनिता, उपहती पावे सर्वता, तैसी दशा जीविता स्वधर्मे विन. ना तरी रणी शव सांडीजे, ते चोमेरी गिरी विदारिजे, तैसे स्वधर्माहिना अभिविजे महादोषी. पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ओव्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहू. या कौरवांचे वाटेल ते झाले, अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला, यावेळी हे जगच बुडले, तरी जो एक स्वधर्म म्हणून आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल का? अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने पाझरले, तरी ते तसे होणे या युद्ध प्रसंगी योग्य नाही. अरे, गाईचं दूध जरी असलं तरी ते पथ्य असता घेऊ नये असं सांगितलं असतानाही तापात ते दिलं तर ते विषाप्रमाणे होतं, आणि त्याचप्रमाणे भलत्या ठिकाणी भलतं केलं की हिताचा नाश होतो. आणि एवढ्यासाठी तू आता सावध हो. तू विनाकारण शोकाकुल का होतोस? ज्याचे आचरण केले असता दोष लागत नाही, त्या आपल्या स्वधर्माकडे तू लक्ष दे. जसं सरळ चाललं तर मुळीच अपाय होत नाही, किंवा दिव्याच्या आधाराने चाललं
तर ठेच लागत नाही. आणि त्याचप्रमाणे पार्था स्वधर्माने वागलं की सर्व इच्छा सहज पुऱ्या होतात. आणि म्हणून हे पहा, तो क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरे काही उचित नाही, हे मात्र लक्षात ठेव. मनात कपट न ठेवता माऱ्याला मारा करून आवेशाने लढ. पण हे असो, प्रत्यक्षच प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे. अर्जुना, सांप्रतचे हे युद्ध हे जणू काही तुमचे दैवच फळले आहे, अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुम्हापुढे उघड झाला आहे. याला युद्ध म्हणू नये. युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्ग अवतरला आहे. तुझा प्रतापच साकार उगवला आहे. तुझ्या गुणावर लुप्त होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास आली आहे. मोठ्या पुण्यायाने क्षत्रियांना युद्ध करण्यास मिळते. असे वाटेने जाताना ठेच लागावी आणि चिंतामणी लाभावा, अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडावे आणि त्यात अकस्मात मृत्यू येऊन पडावे. त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध तुम्हाला भाग्याने प्राप्त झाले आहे असं समज. आता हे युद्ध टाकून नाही त्याचा शोक करीत बसलास तर मग आपण स्वतःलाच घात केल्यासारखे होईल. जर अर्जुना तू या रणांगणी शस्त्रे टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवलेले आपण एका क्षणार्धामध्ये घालवल्यासारखे होईल. तुझी असलेली कीर्ती जाईल. तो जग तुझी निंदा करील आणि महापातके तुला शोधित तुझ्याकडे येतील. ज्याप्रमाणे पती नसलेली स्त्री अनादराला प्राप्त होते, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केल्यामुळे जीवनाची तशी दशा होते. अथवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला चोहीकडून गिदडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. रामकृष्ण हरी. आमचा पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.